लाईव्ह कव्हरेज आणि मात्र नीटनेटकी स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे आयोजित। प्रामुख्याचा गोलंदाज तन्मेश आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती। प्रामुख्याचा गोलंदाज 30 यार्ड सर्कलचं आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय। 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेत आपण पाहतोय। लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये पवन कोंडाजी याला आपण पाहू शकाल। त्याच नंतर जिग्नेश पाटील काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शनसाठी तैनात लावलेत तो गोलंदाज तन्मेश याने। अद्यापपर्यंत सेकंड राऊंडचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी उभे ठाकलेत। एकीकडे जागृती थळ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश चालमाला असा हा सामना रंगतोय मित्रांनो। मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन। तन्मेश इन बॉलिंग मार्क। पहिला चेंडू समोर आहे तो साई साखरकर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा 10 ते 12 पावलांचा रनअप हॅम ऍक्शन। पहिला चेंडू दिशा से भटके और हंपायर जी ने दिए फटके। पहिल्या चेंडूवरती मित्रांनो अकाउंट ओपन होते जागृती थळ या संघाचं 1 या धावसंख्येने। पहिला चेंडू ऑफ साइड द ऑफ स्टंप जास्तीचाच बाहेर नेलाय तो तन्मेश याने। पहिल्या चेंडूवरती 1 धाव बहाल केली। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा दशास तसं प्रत्युत्तर पंचांनी पुन्हा एकदा 22चं अनावरण इथे केलंय। दोन्ही हात जमिनीला समांतर धावाली अवांतर 2 धावा स्कोर कार्ड वरती। अवे फ्रॉम द बॉडी जास्तीचाच बाहेर काढतोय। जर त्याच्या रडार मध्ये आला तर तो त्याला पार्किंग लॉट मध्ये पोहोचून देईल। त्याच्या बॉडीपासून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे अंगलट आलाय तो गोलंदाज तन्मेशाच्या। पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती। यावेळेसचा चेंडू हीच तर लाईन पाहिजे होती। अक्षरशः झेल उडाला होता। सूरज कोहली होता स्लिप मध्ये काहीसा हातातून झेल जमीनदोस्त झालाय। 1 चेंडू इथे डॉट आलाय 2 धावा स्कोर कार्ड वरती। साई साखरकर याला लाईफलाईन मिळाली जाते जीवनदान। या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल त्याच्या माध्यमातून अद्यापपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये सामना। पहिलं षटक प्रामुख्याचं। यावेळेसच्या चेंडूवरती अक्षरशः उंच भरारी उंच माझा झोका कोण घेणार तो आणि मात्र पवन कोंडाजी। चुकीला माफी नाही आहे मित्रांनो। इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चुकीला माफी नाही आहे। अरुण गवळी यांचा शब्द आहे चुकीला माफी नाही। झेल इथे ड्रॉप तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि धावफलक जाऊन पोहोचते 3 धावा। 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते। पुढील चेंडू वा भाई वा अप्रतिम चेंडू होता। सुरेख गोलंदाजी टो क्रशिंग यॉर्कर अक्षरशः स्लो रन पद्धतीचा यॉर्कर बुंद्यात ठेवलाय। अक्षरशः बुंद्यात चेंडू टाकल्यानंतर हितेश सासवणेकर बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये। सुंदर असं यष्टिरक्षण सत्यम मेस्त्रीच्या माध्यमातून लेग ब्रेक केलाय अक्षरशः उडवलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड डीप मिड विकेटच्या डोक्यावरून धिरकावलाय मेगा 6 सुपर 6। चला मित्रांनो फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे। 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर मित्रांनो पार्थ कडवे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। माफ करा 2000चं कॅश प्राइज आहे। चुकीची दुरुस्ती 6 चेंडू 6 षटकार मारा आणि मात्र 2000 रुपये रोख नगद आपल्या खिशामध्ये टाका। ही मात्र ऑफर चालू आहे। 6 चेंडूवरती 6 षटकार पार्थ कडवे यांच्याकडून पारितोषिक आहे तब्बल 2000 रुपयाचं। या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 9 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत। हितेश सासवणेकर ऑन फायर पहिल्याच षटकार आलाय त्याच्या बॅटमधून। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे इशारा दर्शवलाय। हा चेंडू वाईट आहे आणि वाईट हा चेंडू आपल्या संघासाठी वाईटच असतो।
10 धावा दुहेरी संख्येमध्ये जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. अक्षरशः लाईन लेंथ बिघाड सर्व काही संमिश्र षटक पाहायला मिळतंय. एखादा चांगला चेंडू, एखादा वाईट चेंडू, षटकार, चौकार आलेला नाही आहे, परंतु जाणार का हा प्रश्नचिन्ह. पुढील चेंडू, यावेळेसचा चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स. टप्पा पडल्यानंतर चेंडूला जास्तीची उसली पाहायला मिळते आणि मात्र यष्टीरक्षक चांगलं असं कलेक्शन करतोय, तो म्हणजे विकेट किपर सत्यम मेस्त्रीच्या दस्तान्यांमध्ये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र पवन कोल्हाजी 30 सर्कलच्या आतमध्ये, सुनील बांदकर तिथे तैनात आणि जिग्नेश ही मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. लॉंग ऑन डीपमध्ये आहे आणि मात्र डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. यावेळेसचा चेंडू सुनील बांदकर स्टार्टच घेतलेला नाही आहे. दुविधा मनस्थितीमध्ये हा वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मित्रांनो धावा जाऊन पोहोचत आहेत 14. चौकार आला नव्हता, चौकार सुद्धा आलाय. सुनील काहीसा दुधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. वन बाउन्स घेऊ की डायरेक्ट जाऊ, स्टार्टच घेतला नव्हता आणि मात्र डोक्यावरून वन बाउन्स चौकारच गेला. चौकार आला, षटकार आला, एखादी विकेट आली का नाही आली. अद्यापपर्यंत बिनबाद 14. जागृती थळ. चला स्पीडअप करा, सहकार्य करा मंडळाला. अद्यापपर्यंत चांगल्या प्रकारे सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये एके लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळते. दिमागदार आयोजन आणि नीटनेटकं नियोजन मैदानाच्या आतमध्ये. नवीन येणारा गोलंदाज ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती ओम. 14 या आकड्यावरती बिनबाद जागृती थळ. संघाची परिस्थिती धावपलकावरची आपण पाहतोय. अद्यापपर्यंत प्लस पॉईंट म्हणूया, एकही गडी बाद झालेला नाही आहे, हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. दोन्ही सलामीवीर अद्यापपर्यंत सलामी देत असताना पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. परंतु गोलंदाजीमध्ये काय कमकुवत होते, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते. आता मात्र ते रिस्ट्रिक्शन हटलंय, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतोय. नवीन आलेला गोलंदाज ओम पाहायला मिळतोय. समोर फलंदाज सुद्धा साई आहे. नो स्ट्राईक एंडला हितेश सासवणेकर एका षटकाराच्या मदतीने खेळत आहे. चांगल्या प्रकारे पार्टनरशिप भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओम कशा प्रकारे गोलंदाजी करणार, पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू सनमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय, कधी अनएक्सपेक्टेड बाउन्स, कधी खाली. ही मात्र क्रिकेटची माया आहे. पिच क्युरेटर कधी बाउन्स होतोय तर कधी खाली राहतोय चेंडू. सिमेंटची खेळपट्टी आहे, कधी दगा देईल सांगू शकत नाही आहे. हा चेंडू आलाय डॉट. 14 या आकड्यावरती धावपलक तिथे स्थिरावलंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओम. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंगमध्ये रनअप मध्ये काहीसा बिघाड. मृत घोषित केलाय पंचांनी. डेट चेंडू घोषित केलाय. अक्षरशः रनअप मध्ये बिघाड. 10 ते 12 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाज रेडी नव्हता. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. द्वंद्व दोघांमधील ओम आणि साईमधील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज एकदा थांबला तर मी का नाही थांबणार, त्याने सुद्धा थांबून दाखवलंय. चला सामना इथे स्पीडअप करायचा आहे. यावेळेस चेंडूवरती पायावरती चेंडू लागतोय, परंतु तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण होते. पंचांचा डिसिजन सुद्धा आलाय. लेग बायचा इशारा केलाय पंचांनी. 15 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 50 रन्स इन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. मैदानावरती दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना हितेश आहे स्ट्राईक एंड वरती. एक षटकार त्याच्या बॅटमधून, एक दिमागदार षटकार आपण पाहिला. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. जिग्नेश थोडासा फंबल होतोय. पुन्हा एकदा एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये तर झालंय. तिसरीचा कॉल आहे का नाही आहे. स्वतः घेऊन आलाय गोलंदाज. गोलंदाजाच्या कडे तो म्हणजे जिग्नेश. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावपलकावरची स्थिती आपण पाहिली. 2 धावेच्या मदतीने 17 धावा. आता बघूया 17 कोणाला खतरा आहे, गोलंदाज किंवा फलंदाज. अद्यापर्यंत खतरा तर कोणाला नाही आहे. चांगली अशी स्थिती म्हणता येईल दोन्ही संघांची.
यावेळेसचा चेंडू ऑफ ब्रेक केला होता पंच, परंतु नाखुश आहेत. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावली अवांतर. 18 रन्स इन स्कोर कार्ड. 18 या धावसंख्येवर बिनबाद जागृती थळ संघाची परिस्थिती आपण पाहतोय चांगल्या प्रकारे नीटनेटकं स्थिती म्हणता येईल. अलिबाग पंचक्रोशीमधील दोन्ही नामांकित आणि नावलौकिक संघ एकमेकांच्या विरोधामध्ये दोन हात करण्यासाठी सज्ज. यावेळेसच्या चेंडूवरती मिनी हेलिकॉप्टर शॉट, तिथे मात्र तन्मेश पकडतोय झेल. फर्स्ट विकेट डाऊन बाय जागृती थळ. सोनेकर तंबूच्या आश्रयाला परत त्याची जागा भरून काढण्यासाठी आयुष विकास साखरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वन डाऊन साठी. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली नेहमी वन डाऊन साठी येत असतो. आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आयुष साखरकर वन डाऊनची भूमिका जागृती थळ संघाकडून निभावत असताना स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. समोर गोलंदाज ओम. यावेळेसचा चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स, अक्षरशः चेहऱ्यावरती अडललाय हा चेंडू, स्पर्श केलाय. चांगला चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला. कधी चेंडू सिमेंट विकेट, कधी खाली राहते, कधी बाउन्स होते, प्रेडिक्टच करता येत नाहीये. चांगली गोलंदाजी होते. अद्यापपर्यंत 18 या धावसंख्येवरती मित्रांनो एक गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण, एका चेंडूचा खेळ येणं बाकी. मैदानावरती संमिश्र षटक म्हणूया, एक विकेट सुद्धा गेली आणि मात्र कमबॅकिंग डिलिव्हरी या गोलंदाजांकडून पाहायला सुद्धा मिळते. आल्या आल्या त्याचं स्वागत काहीसं बाउन्सरने केलंय. आयुष्य थोडीशी हाईट कमी आहे, परंतु ओमची हाईट जास्त असल्यामुळे काहीसा खांद्याचा भरपूर वापर करून बाउन्सर पद्धतीचा चेंडू किंवा अनएक्सपेक्टेड बाउन्स या गोलंदाजाला मिळालाय. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याची सुवर्ण संधीचं सोनं होत नाहीये, परंतु लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पवन कोंडाजी होता, तिथे मात्र सिंगल इथे पूर्ण आणि मात्र पाहता पाहता 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण. एक गडी बाद, धावफलक जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. निम्म्या षटकाचा सामना 2 षटकाचा पूर्ण. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. एक विकेट डाऊन जागृती थळ या संघाची परिस्थिती 19 या धावफलकावरती धावा लागून पोहोचतायत. ओव्हर नंबर 3च्या मोर्चावरती गोलंदाज पवन कोंडाजी हा काही नौका गोलंदाज नाहीये. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये TPL मध्ये मागील गतवर्षी TPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी शाईन कंपनीची बाईक होती, ती मात्र पटकवणारा हा पवन कोंडाजी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. वर्सटाईल गोलंदाज आहे आणि मात्र माऊ 11 एकविरा थळ संघ जेव्हा मात्र पनवेल असो किंवा पेण असो प्लेइंग 11 बनून चांगला असा संघ जातो, तेव्हा मात्र त्याची वर्णी त्या संघामध्ये लागत असते आणि मात्र आपल्या थल गावाचं किंवा आपल्या चालमाला गावाचं नाव, अलिबाग तालुक्याचं नाव आणि रायगड जिल्ह्याचं नाव उंचावत असतात. पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, हा मात्र चेंडू डॉट आलाय. 19 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर उभी असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज पाहायला गेलं, एकीकडे साई आहे, दुसरीकडे स्ट्राईक एंडवरती आपण आयुषला पाहतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पवन लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, परंतु पंच सांगतायत जास्तीचाच बाहेर काढलास तुला मात्र दंडित करावं लागेल आणि मात्र 22चा इथे अनावरण होतोय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉ क्रमांक 22, 22चं अनावरण केलंय. 20 रन्स इन स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा चेंडू पुन्हा एकदा हात घातला होता, परंतु ब्रश झालाय की काय हाताला. चेंडूची गती काहीशी थांबली. 21 धावा शुभ अंक म्हणूया. 21 दुर्वांच्या जोड्या किंवा 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाच्या चरणी आपण नेहमी अर्पण करत असतो, नैवेद्य दाखवत असतो. तो शुभांक मैदानावरती लागलाय. अद्यापपर्यंत साई
स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटचा जोहर अद्यापपर्यंत पाहायला मिळालेला नाही आहे. ह्या वेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर पद्धतीचा चेंडू काटा किर केलंय. तो काटा मात्र फलंदाजाच्या मनामध्ये रुतलाय की काय. टप्पा पडल्यानंतर चांगल्या प्रकारे बाहेरच्या दिशेने किंवा आतमध्ये घेण्याची हातोटी या गोलंदाजाकडे आहे. त्याच्याकडे पोटेन्शियल चांगलं आहे आणि मात्र नॅचरल आउट स्विंगर किंवा इन स्विंगर टाकण्याची क्षमता, कधी स्लोअर वन कधी यॉर्कर, ह्या वर्सटाईल गोलंदाज आहे. यावेळेच्या चेंडूवरती लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील. पंचांनी OUT. चला मित्रांनो, साई बाद झाल्यानंतर ओम साखरकर मैदानामध्ये दाखल होतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते ती पवन कोंडाजी. A1 पवन अक्षरशः हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु ओम याने सांगितलंय माझा फटका 440चा झटका, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अंतिम चेंडू आहे. या वेळेसच्या चेंडूवरती एक डाव तुझा दुसरा डाव माझा. फोर्थ विकेट डाऊन बाय जागृती थळ. तीन ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. 27 धावा धावपलकावरती लागल्यात. 4 गडी बाद झालेत जागृती थळ या संघाचे. 27 या आकड्यावरती 4 विकेट गेल्यात मित्रांनो. अक्षरशः चांगली परिस्थिती किंवा संमिश्र परिस्थिती म्हणूया. या शेवटच्या षटकामध्ये 15+ धावा आल्या. तर मित्रांनो चांगली अशी टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना काय पाहिजे, मॅच मात्र शेवटच्या षटकापर्यंत किंवा शेवटच्या चेंडूपर्यंत गेली पाहिजे. कारण का पाहायला गेलं मागील मॅचचा आढावा घेतला तर मात्र जागृती थळ संघाची गोलंदाजी, बॉलिंग अटॅक चांगला आहे. परंतु असं नाही आहे की श्री गणेश थळ चालमालाची बॅटिंग लाईनअप कमकुवत आहे. दोन्ही संघ चांगले आहेत. 50-50 सामना म्हणूया. कधी कोण बाजी मारेल याचा नेम नसतो. म्हणूनच वीरेंद्र सहवाग म्हणत असतो क्रिकेट ऐसा खेल है उसमें हर प्रेडिक्शन फेल है. क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणाराच मित्रांनो जन्माला आलेला नाही आहे. 27 धावा. भैरवीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक चैतन्य हातनी. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आयुष आणि त्याचा साथ निभावण्यासाठी नो स्ट्राईक एंडवरती यावेळेसचा चेंडू काहीसा हवेत आहे. झेल झेल अक्षरशः झेल. 5 विकेट डाऊन जागृती थळ. मित्रांनो 5वा लागलेला धक्का, जिवारी धक्का म्हणूया जागृती थळ या संघाला. आयुष साखरकर मात्र इथे बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सोहम बावी आणि मात्र प्रतीक मलव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जागृती थळ संघाची एक स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये मोठे फटके
मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती जागृती थल संघाला किंवा त्यांच्या पाठीराख्यांना, परंतु तसं घडू देणार का हा चैतन्य हातनीचा मारा? गोलंदाजी भेदक आहे, आणखीन एक मोरा, आधा डझन तंबूच्या आश्रयाला संघ परत. कमॉन डीजे. चला मित्रांनो, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज चैतन्य हातने आपल्याला पाहायला मिळतोय. 6 विकेट डाऊन झालेले आहेत, 6 गडी बाद झालेत. माफ करा, 5 विकेट गेलेले आहेत. यश कांबळे आलाय नवीन फलंदाज. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज चैतन्य. यावेळेसचा चेंडू पहिलाच खेळण्यासाठी सज्ज. यशने बिहाइंड विकेट, कितीही मोठा फटका मारा, केवळ आणि केवळ सिंगल धाव. लॉंग स्टॉप एरियामध्ये रन्सच नाही आहे. 180चं मैदान आहे, 360 डिग्रीचं मैदान असतं. चौकार षटकार मिळाला असता, परंतु मैदान बघून खेळणं तितकंच गरजेचं आहे. एक धाव मिळेल, 28 धावा, 28 रन्स इन स्कोर कार्ड, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती सुरू असताना एकात 2 मोठे फटके आले तर या सामन्यामध्ये काहीशी जागृती थल संघाला अशा अपेक्षा पाहायला मिळेल, परंतु चैतन्य चांगली गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी चेंडू पडतोय. तिथे मात्र कुणाल जोपर्यंत अडवेल आणि फेक करेल तोपर्यंत रनआउटचा चान्स, सॅक्रिफाईस विकेट. आता मात्र सागडी बाद. साई ऋतुराज भाभी मागील मॅच मध्ये एका चेंडूमध्ये षटकार मारला होता. एकच चेंडू त्याच्या वाट्याला आला होता, परंतु तो नो स्ट्राईक एंड वरती. यावेळेसचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक का राहुल आहे, राहुल ह्यातनी याने अडवलाय आणि मात्र विकेट इथे डाऊन. 7वा क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावपलकावर आपण पाहिलं तर 31 धावा लागल्यात. पूर्वार्धाच्या खेळामधील एक शेवटचा अंतिम चेंडू, त्याचा सामना करण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आर्य. पाहूया, एक मोठा फटका, आखूड टप्प्याचा चेंडू, खांद्याचा पुरेपूर वापर, परंतु स्क्वेअर लेग पंच नाराज आहेत. त्यांनी काय सांगितलंय, दोन्ही हात समांतर, धाव घ्या लिहून अवांतर. 32 लागल्या स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडू पाहूया चैतन्य हातनी कशा प्रकारे टाकतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय, तिथे मात्र सुंदर, वा बाई वा, अप्रतिम झेल आणि मात्र 8वा लागलेला झटका जागृती थल संघाला. धावपलकावर आपण पाहिलं तर 32 लागल्यात, 33 धावा बनवायच्या आहेत. कमॉन डीजे.
चला मित्रांनो, 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि मात्र 33 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण 8 विकेट डाऊन झाल्या, 8 गडी बाद झाले या 32 धावा बनवत असताना जागृती थळ या संघाच्या. आणि मात्र 33 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते श्री गणेश चालमाला या संघासमोर. या 33 धावांचं पाठलाग कशाप्रकारे केलं जाणार आणि या धावा कशाप्रकारे रोखल्या जाणार हे जागृती थळ आणि मात्र श्री गणेश थळ चालमाला यामधील घमासान युद्ध या उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार हे सांगण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य सौरभजी भुरे मॅन फ्रॉम नवगाव यांच्याकडे. तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक, तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया एक सुवर्ण संधी. धन्यवाद ऋतिक. जय हनुमान क्रीडा मंडळ सातीरचे आयोजित या भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये मी सौरभ बुरे नवगाव सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या सातीरजेच्या शानदार मैदानावरती. चालू असलेली लढत जय हनुमान श्री गणेश चाळमाळा विरुद्ध जागृती थळ या दोन संघांमध्ये. यानंतर क्वार्टर फायनलची लढत होईल. साई झिराड हा संघ इथे क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेला आहे. पाहूया गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय सोहम. मागील सामन्यामध्ये सोहमने पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि ती चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा करणं गरजेचं असणार आहे. फक्त 32च धावा प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्यात. 33 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू सोहमचा. पहिल्या चेंडूवरती सूरज येथे मात्र बीट. चांगली सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात मिळणं अपेक्षित असणार आहे आणि ती अपेक्षित सुरुवात येथे मात्र या चेंडूवरती मिळते. चेंडू डॉट. काऊ कॉर्नर लॉंग ऑफ असे दोन क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर. स्लिपमध्ये पॉईंट कवर मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. यावेळच्या चेंडूवरती बॅटची येथे मात्र चायनीज कट लागून चेंडू जाईल डिक्लेअर एरियामध्ये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखणारी गोलंदाजी करावी लागणार आहे. ती रोखण्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं सोहम येथे या षटकामध्ये करत असताना 2 चेंडू एकच धाव धावफलकावरती आली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या स्पर्धेमधलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,000 रुपये आहे. बघूया गोलंदाज सोहम सूरजसाठी हा चेंडू. चांगला चेंडू. येथे मात्र एक धाव वाचली असती, परंतु कधी कधी अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात आणि ते येथे मात्र घडल्यात. चेंडू स्टंपला लागला, नाहीतर प्रतीककडे येथे मात्र चेंडू गेला असता. धाव येथे मात्र मिळाली नसती. चेंडूवरती येथे मात्र एक सिंगल धाव मिळते. 3 चेंडू 2 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. सोहम चांगली गोलंदाजी करतोय. नौखे गोलंदाज जागृती थळ संघाकडे आहेत, परंतु गोलंदाजीमध्ये अगदी गुणवत्ता ठासून भरली आहे. अचूकता, भेदकता, आक्रमकता गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे आणि ती येथे मात्र जागृती थळ संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळते. बघूया राईट आर्म विकेट समोर फलंदाज सत्यम.
ओके सत्यम येथे कामगिरी. सुंदर गोलंदाजी, स्विंग अँड मिस, चेंडू डॉट. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये ते मात्र कडक गोलंदाजी करत असताना सोहम आतापर्यंत 2च धावा धावफलकावरती आल्यात. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू येणं बाकी आहे. ओके या 2 चेंडूवरती गोलंदाज सोहम ती द्रुत गती मारा करत असताना राईट मूर्त विकेटने मारा करतोय सत्यम. यावेळचा चेंडू फुल टॉस, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटचा खतरा. ते मात्र एक धाव मात्र रोखू शकत नाही आहेत. धावसंख्या इथे मात्र 1ने वाढेल. धावसंख्या पोहोचली आहे 3 वरती. दरवर्षी व्हॉलेंटियर्सची कामगिरी बजावत आहेत समीर बबलेसूर उर्फ लस्सी. आज मात्र ऋषिकेश बने मयूर म्हात्रेंच्या वरती खांद्यावरती जबाबदारी ठेवून पळालेले आहेत. ओके हा चेंडू, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी. फक्त 3च धावा या षटकामध्ये आल्यात. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. सामना इथे मात्र ऑन केला आहे, सामना इथे जिवंत ठेवला आहे. कौशल चिटके इथे मात्र आनंदात आहेत. पहिला षटक इथे चांगला आला आहे आणि जागृती थळ संघाला नेहमी ते सपोर्ट करत असतात आणि आम्हाला सुद्धा समालोचनामध्ये खऱ्या अर्थानं 10 वर्षापूर्वी त्यांनीच सपोर्ट केला होता. त्यांनीच संधी आम्हाला निर्माण करून दिली होती आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. म्हणून कौशलला आम्ही विसरत नाही आहेत. थळवाल्यांना वाटत असेल कौशलचं नाव घेतोय, कौशलची उडवतोय, असं नाही आहे. ॲक्च्युली त्यांचं आणि आमचं एक विशेष प्रेम आहे. परंतु जागृती थळ संघाला नेहमी सपोर्ट करत असतात. कित्येक वर्ष त्यांना मी खेळताना पाहिलेलं नाही आहे, परंतु जागृती थळ संघ जेथे असेल तिथे सपोर्ट करण्यासाठी ते नेहमी आवर्जून असतात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3च धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीसाठी आलाय ऋतुराज. रुपेश भाभी यांचे सुपुत्र रुपेश भाभीने खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये आपलं नाव मात्र नक्कीच या अलिबाग टेनिस क्रिकेट जगतामध्ये कमवलं आहे. तोच ऋतुराज. ऋतुराजच्या ह्या चेंडूवरती रूम दिलाय. चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव सुद्धा येथे आरामात पूर्ण केली आहे. प्रतीक येथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या पोहोचले 5 वरती. गोलंदाज या षटकातील पुढे चेंडू बघूया. गोलंदाज ऋतुराज. बॅटची एज अँड टेकन. सत्यम मेस्त्री येथे मात्र बाद. धन्यवाद. धावसंख्या येथे मात्र 5 धावा धावफलकावरती. 1 विकेट येथे मात्र गमावली आहे. 33 धावा रोखायच्या आहेत. जागृती थळ संघ येथे मात्र अगदी पूर्ण जोशामध्ये आले आहेत, कारण पहिल्या ओव्हरलाच त्यांनी येथे मात्र मॅच ऑन ठेवली आहे. मॅच येथे मात्र नक्कीच सुस्थितीमध्ये ठेवली आहे. परंतु एखाद षटक जर महागडं आलं तर सामन्याची रूपरेषा बदलू शकते. हे जागृती थळ संघाला चांगलंच ठाऊक आहे. केदार साखरकर आणि त्यांच्या संघ सहकार्याने इथे चांगलंच ठाऊक आहे. ऋतुराज षटकातील पुढील चेंडू. ऋतुराज येथे मात्र थांबलाय, कारण येथे मात्र रेडी नव्हते. अशा वेळेला थांबणं खूप गरजेचं आहे, कारण कधी कधी आपण पाहतोय आपल्याला थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतो रनअपमध्ये आणि त्यानंतर आपण गोलंदाजी करतो, चेंडू खराब पडतो आणि त्या खराब चेंडूवरती षटकार जातो. त्यामुळे थांबणं सुद्धा गरजेचं आहे. वन्स अगेन गोलंदाजाचा रनअप येथे मात्र वारंवार चुकतोय. परत एकदा नक्कीच रनअप ते घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही लहानपणी टी व्हीवरती सामना पाहायचो ना, तेव्हा बऱ्याचशा गोलंदाजांचा रनअप हा पॉवर प्लेच्या बाहेर असायचा. आणि आत्ताची मुलं पाहतात ना, जसप्रीत बुमराचा रनअप, त्यानंतर जोफ्रा आर्चरचा रनअप,
बऱ्याच जणांचे रनअप जर आपण पाहिले ना पॉवर प्लेच्या आतमधून सुरू होतात, परंतु या अगोदर आम्ही ब्रेटली शेन बॉन्ड शोएब अख्तर यांना पाहिलं. या वेळचा चेंडू अगदी फलंदाजाच्या पुढ्यामध्ये टाकलाय आणि तो चेंडू चैतन्यने ते मात्र लॉंग ऑन काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार येथे मात्र षटकार आलाय. एक मोठा फटका गरजेचा होता, तो मोठा फटका इथे मात्र आलाय. धावसंख्या इथे मात्र दुहेरी अंकांमध्ये पोहोचली आहे. 11 धावा. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघूया ऋतुराज इथे मात्र चैतन्याला थांबवणार का, चैतन्याला इथे मात्र रोखणार का. यावेळचा चेंडू गुडलँड स्पॉटवरती चेंडू होता. रनआउटचा खतरा आहे, परंतु इथे मात्र सुरक्षितरित्या चैतन्य इथे मात्र पोहोचलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे. चेंडू बॅटच्या अगदी आतल्या बाजूस लागला होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इथे या चेंडूवरती सिंगल धाव मिळते. 14 चेंडू जिंकण्यासाठी अजून 21ची गरज आहे. 14 चेंडूंमध्ये 21 धावा. 2 चेंडू हे खूप महत्त्वाचे ठरू शकतात. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. यावेळच्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑल ऑन द कार्पेट. चेंडू गेला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव आरामात पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 13 वरती. अजून जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 13 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. या चेंडूवरती मोठा फटका आला तर, या चेंडूवरती सिंगल धाव आली तर, या चेंडूवरती विकेट आली तर, खूप साऱ्या गोष्टी या चेंडूवरती घडू शकतात. मात्र काय घडणार या चेंडूवरती. चैतन्याचा हा फटका, चेंडू बिहाइंड विकेट. डिक्लर एरियामध्ये एकच धाव मिळेल. षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. 11 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज ऋतुराजने. ऋतुराजचं हे षटक येथे मात्र पूर्ण झालं. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 19 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 19 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा AK लाईव्ह स्पोर्ट. यूट्यूबवरती ही स्पर्धा पाहत आहेत. यूट्यूबवरती सुद्धा येथे या सामन्यांचा आनंद घेत आहेत. ते मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक जय हनुमान सातीरजे, नितीशजी राऊत आम्हाला सुद्धा नेहमी सपोर्ट करत असतात. पहिल्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही नक्कीच त्यांची स्पर्धा इथे करतोय. सुयोग मुन्ना हे आमची खातरदारी करत असतात. ऋषिकेशजी बने खूप दिवसानंतर येथे मात्र नक्कीच आज नाही आहेत. सकाळी उगवले होते, परत गेलेत. लग्न ठरल्यापासून ते येथे मात्र त्यांचा पाय येथे थाऱ्यावरती नाही आहे. असो, परंतु या अगोदर त्यांनी बरीच वर्ष येथे गुणलेखनाचं काम निभावलं आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन. वळे आपण मॅचकडे थोडंसं एक गमतीचा भाग मित्रांनो. मॅच येथे मात्र ऑन झाली आहे. ओके, मॅच ऑन. 12 चेंडू 19ची गरज. सूरज स्ट्राईक एंडवरती आयुषचा पहिला चेंडू. येथे मात्र आणखीन एखादा एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागणार, कारण चेंडू येथे वाईड आहे. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. वाईडने येथे मात्र सुरुवात केली आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला चेंडू डॉट फेकावे लागणार आहेत, विकेट काढाव्या लागणार आहेत. या मैदानावरती 19 धावा निघू शकतात हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे, परंतु मॅच येथे मात्र थोडीशी क्रुशियल झाली पाहिजे. ओके, हा चेंडू, यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. चेंडू मात्र बिहाइंड विकेट डिक्लेअर एरियामध्ये गेला तरी चालणार आहे. तो जागृती थर्ड संघाला मात्र फ्रंट ऑफ द विकेट खेळावे लागणार आहेत. व्ही शेपमध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग किंवा कव्हर एरियामध्ये फटकेबाजी करावी लागणार आहे. बिहाइंड विकेट नो चान्स आहे. सूरज थोडासा स्ट्रगल करतोय. एक पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग सूरजची आपण अनेक मैदानांवरती पाहिली आहे. जय हनुमान श्री गणेश चाळमळा या मोसमामध्ये सुद्धा आपला चांगला परफॉर्मन्स त्यांनी आतापर्यंत केला आहे. 2 फायनल्स सुद्धा जिंकलेले आहेत. जागृती तळ संघाने सुद्धा 2 फायनल्स जिंकलेले आहेत. सूरजने यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव तर आरामात मिळते. दुसरी धाव सुद्धा इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने इथे वाढेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 18 धावा. जिंकण्यासाठी अजून 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावा. 4 चेंडू खूप महत्त्वाचे आयुषला इथे मात्र हाताळावे लागणार आहेत.
मागील सामन्यामध्ये आयुषने चांगली गोलंदाजी केली होती. यावेळचा चेंडू कटर स्वरूपाचा चेंडू, सिंगल धाव. एक धाव वाचवणं गरजेचं आहे, एक धाव सेव्ह करणं गरजेचं आहे. धावा वाचल्या पाहिजेत, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय आपलं पुढचं आयुष्य सुरळीत जाण्यासाठी आपण पैसे वाचवतो ना, त्या पद्धतीने आपल्याला सामना जिंकवायचा असेल ना तर धावा सेव्ह करणं गरजेचं आहे. एक धाव मित्रांनो नक्कीच खूप महत्त्वाची असते. 1,00,000मधून 1 रुपया जर काढला तर नक्की त्याचं मूल्य कमी घटतं, त्याची नक्कीच भाषासुद्धा बदलते. तर तसंच प्रकारचा हा आहे. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात. मॅच मध्ये इथे मात्र मुवमेंट घडली जाते. मॅच मध्ये टर्निंग मुवमेंट ठरणार का चैतन्याची विकेट. DJ साईला संधी. धन्यवाद. इथे मात्र रणनीती आयुष साखरकरची यशस्वी झाली आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये खूप मोठी बाउंड्री आहे. हाफ ट्रॅकर चेंडू टाकला आणि इथे मात्र आर्यने चांगला झेल पकडलाय. सामन्याचं इक्वेशन बदललं जात आहे. अजून या सामन्यामध्ये 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जिंकण्यासाठी अजून 8 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. वाईट टाकला एक, पहिला वाईट बॉल. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे. पवन कोंडाजी येथे फलंदाजीसाठी आला आहे. पाहूया एक आयकॉन खेळाडू म्हणून पवन कोंडाजी. धीम्या गतीने LBW गोल्डन डकचा शिकार. आयुष साखरकरने येथे मात्र 2 महत्वाचे बळी टिपले. चैतन्य जो डेंजरस होता, पवन डेंजरस होता. या दोन्ही डेंजरस फलंदाजांना येथे मात्र तंबूमध्ये पाठवलंय. सुनील बानकर फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल. पाहूया इथे हॅट्रिक घेणार का. हॅट्रिक येथे सादर केली जाणार का. राईट आर्म ओव्हर द विकेट. आयुष साखरकरचा हा चेंडू सुनील बानकरसाठी. जबरदस्त यॉर्कर, खतरनाक यॉर्कर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण येथे केलंय. 2 विकेट्स मिळवल्यात. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 19ची गरज होती आणि येथे मात्र या षटकामध्ये फक्त 5च धावा देत 2 फलंदाजांना महत्वाच्या बाद केले. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, फॅब्युलस गोलंदाजी. सुयोग राऊत ज्यांच्याकडून सामनावीराची चषकं देण्यात आलेली आहेत, ते मात्र सर्वांची सोय ते दरवर्षीप्रमाणे करत असतात आणि त्यांना ती कामगिरी बरेच वर्ष दिली आणि ती चोखपणे निभावत असतात. चौथ्या षटकासाठी आलाय गोलंदाज, जे ते 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखायच्या आहेत. आर्यच्या खांद्यावरती गोलंदाजी दिली. जागृती थळ संघाचं खऱ्या अर्थानं अस्त्र आहे ते म्हणजे गोलंदाजी, आणि तीच येथे मात्र गोलंदाजी अगदी जबरदस्त होताना दिसते. 19 धावा धावफलकावरती, 3 आतापर्यंत विकेट गेलेले आहेत. सूरज अजूनही मैदानावरती आहे. सूरजची बॅट सिंगल डबल वरतीच बोलली आहे. आता मात्र सूरजला आपल्या बॅटमधून कमीत कमी 2 तरी मोठे फटके येथे मारणं गरजेचं बनलंय. ओके, या मागील षटकामध्ये या स्पर्धेमधली मागील सामन्यामध्ये या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर या आर्यने फेकली होती. तोच आर्य गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू आर्यचा, सुंदर अप्रतिम चेंडू. येथे मात्र डॉट. सूरजने येथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केले. सुनील बानकरने स्ट्राईक घेतली आहे. विकेटचं पतन.
विकेटचं पतन होत आहे. न्यू बॅटर मैदानावरती राहुल हातनी येथे फलंदाजीसाठी येत आहेत. मृवी सुद्धा इथे सामने पाहण्यासाठी आलेली आहे. मुन्ना यांची सुकन्या मृवी. आर्य वन्स अगेन आपल्या बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करत असताना बघूया हा चेंडू. सुनील बानकरचा फटका लटकलाय. पाहूया कॅच होणार का. कॅच ड्रॉप. सुनील बानकरला इथे मात्र जीवदान मिळतंय. 2 धावा मिळणार का. 2 धावा इथे मात्र पूर्ण आणि कॅच सुद्धा ड्रॉप. प्रयत्न इथे मात्र नक्कीच चांगले होते क्षेत्ररक्षक ओमचे, कारण लॉंग ऑन मधून येऊन लॉंग ऑफ मध्ये ते पोहोचले होते, परंतु कॅच येथे मात्र झाला नव्हता. प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल झालेला नाही, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, प्रयत्नांचं कौतुक करावं लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. दबाव वाढलाय. सुनीलला इथे जीवदान मिळालंय. 2 धावा सुद्धा मिळाल्या आहेत. कारण ज्या वेळेला फलंदाजाला जीवदान मिळते ना, त्या वेळेला समीकरण बदलली जातात. पकी हा चेंडू. सुनीलचा फटका फसलाय. चेंडू लॉंग ऑन मध्ये. ओम पकडतोय झेल फलंदाज सुनील बानकर. इथे मात्र बाद. साई जिराड संघ इथे रेडी राहायचा आहे. यानंतर आपण क्वार्टर फायनलचा सामना खेळवणार आहोत. 3 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडूमध्ये 3 चौकार, 3 चेंडूमध्ये 2 षटकार, असं समीकरण सोडवावं लागणार आहे. गोलंदाज कौतुक करावं लागेल. गोलंदाज आर्यचं. स्लॉग ओव्हर फेकणं नवख्या गोलंदाजासमोर कठीण आव्हान असतं. स्लो वन चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय षटकार. जबरदस्त सामना. आर्यचा येथे मात्र 1 चेंडू खराब पडलाय. सामन्यामध्ये येण्यासाठी 1 चेंडू ऋतिक पुरेसा असतो. सामन्याचं गणित बदललं जातंय. सामना येथे मात्र जबरदस्त अवस्थेमध्ये. जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. बॅटर कुणालने येथे मात्र षटकार लगावलाय. या चेंडूवरती षटकार येणार का, चौकार येणार का, दुहेरी धाव घेतली जाणार का, काय घडणार या चेंडूवरती. आर्यचा हा चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु येथे मात्र कॅच ड्रॉप झालेला आहे. येथे मात्र जरूर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये इथे टक्कर झाली आहे, परंतु इथे मात्र धावा सेव्ह केल्यात. चेंडू फुलटॉस होता. मोठा फटका मारणं अपेक्षित होतं, परंतु टायमिंग या चेंडूवरती प्रॉपर झालं नव्हतं. मॅच इथे ऑन आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असणार आहे. बघूया 1 चेंडूमध्ये 4 धावा निघणार का.
ओके, एक चेंडू 4ची गरज आहे. कुणालने ते मात्र सामन्यामध्ये जाण आणली आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना कधी इकडे तर कधी सामना तिकडे, कधी सामन्यामध्ये आनंद तर कधी सामन्यामध्ये दुःख, कधी सावली तर कधी ऊन. परंतु क्रिकेट येथे मात्र जिंकलंय. कारण सामना रंगतदार होणं गरजेचं आहे आणि तो इथे मात्र होताना दिसतोय. एक चेंडू 4 धावांची गरज. पाहूया, कंपल्सरी चेस असा स्पर्धेतील नियम आहे. पाहूया चेंडूवरती चौकार येणार का की मोठा फटका येणार. कुणाल येथे मात्र आपल्या संघाला जिंकवणार का. कुणाल या सामन्यामध्ये हिरो ठरणार की आर्य या सामन्यामध्ये हिरो ठरणार. 14 धावा रोखायच्या होत्या. आतापर्यंत 10 धावा खर्च झालेल्या आहेत. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पाहूया, एक चेंडू 4 धावा निघणार का. एक चेंडूंमध्ये 4 धावा. कुणाल टू आर्य. या चेंडूवरती मात्र कमालीचा जबरदस्त चेंडू आणि येथे मात्र सामना जिंकलाय जागृती थळ या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन.